नेवासा परिसरात 22 मे 2025 रोजी सायंकाळी पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या गोवंश कातडीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून तब्बल 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे यांना माहिती मिळाली की श्रीरामपूर बाजूकडून येणाऱ्या MH17 CV 4582 या 16 टायरच्या टाटा वाहनातून गायींची कत्तल करून त्यांची कातडी बेकायदेशीररित्या नेवासा दिशेने वाहतूक केली जात आहे. ही माहिती मिळताच श्री खाडे यांनी तात्काळ पोलीस स्टॉप रवाना करून नेवासा बुद्रुक शिवारात कारवाई केली. वाहन थांबवून तपासणी केली असता गाडीत 2200 नग गोवंश कातडी आढळून आली, ज्याची किंमत अंदाजे 11 लाख रुपये इतकी आहे. त्याचबरोबर गाडीची किंमत 32,50,000 रुपये इतकी आहे. म्हणजेच एकूण जप्ती 43,50,000 रुपयापर्यंत पोहोचली आहे. या वाहनात प्रवास करणारे 2 इसम चंद्रभान मारुती गवळी राहणार टाकळीबांध तालुका श्रीरामपूर आणि चंद्रकांत अशोक अहिरे राहणार धुळे यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांनी कातडीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींविरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे व त्यांच्या टीमने केले आहे.